निधी कुठेही कमी पडला नाही, कारण की दादांनी तेवढी तरतूद करून दिलेली आहे। तुम्ही मला डिसेंबरमध्ये भेटा, 60% रस्त्याचा विषय चकाचक झालेला असेल। या रस्त्याचा 10 वर्ष मेंटेनन्स त्यांच्याकडे आहे, त्यामुळे जरी असं झालं तर तोडून त्याला मी पूर्ण रस्ता करावा लागेल। मी खरंच सांगतो, रोड एक मिनिट, हा अतिशय पवित्र महिना आहे। रोडचं काम 70% झाले, 30% राहिले, 50% झाले, हे मलाही मान्य। जे काय राहिले त्याला निधीची तरतूद आहे, निधी कुठेही कमी पडला नाही, कारण की दादांनी तेवढी तरतूद करून दिलेली आहे। त्यामुळे फक्त उद्घाटनाला यायचं कारण गणेश खोटवडे या ठिकाणी आहेत। मला ताईंचा फोन आला काल की उद्या सोमवारी मी मंदिरावर जाणार आहे, त्या रस्त्याचं उद्घाटन करू। मला खासदारांचा निरोप आल्यावर नाही म्हणता आलं नाही, कारण की शेवट ते लोकप्रतिनिधी होण्याच्या जगात आम्ही सर्व मंडळी काम करतो। आणि अध्यक्षही मला म्हणलं भाऊ आमचं ठरलंय, तर म्हणलं ठीक आहे बाबा, आपण शेवट खासदार येतात आणि ते उद्घाटन करणारा दुसरं कोणी केलं असतं तर मी केलंच ती चर्चा, पण तर ताई असल्यामुळे मी काही बोललो नाही। ताई म्हणल्यावर मी येणार आहे, तर मी पण आलोय। काम अपूर्ण आहे, मी स्वतः या ठिकाणी उद्घाटन घेतलं नव्हतं, पण ताईंच्या येणार आहेत, ताई उद्घाटन करायचं म्हणलं म्हणून मी आलोय। पण उर्वरित रस्त्याचं काम करून द्यायची जबाबदारी माझी। एक सांगू ऐका, हा तुम्ही हे पत्रकार हेच मला विचारता, परंतु तुम्हाला सांगतो मागच्या काळात सुद्धा सायकल ट्रॅकमध्ये सगळ्यात जास्त निधी आपल्याच मतदारसंघाला आला, बरोबर आहे। यावेळेस सुद्धा 350 कोटी रुपये आपल्याच मतदारसंघात येणार आहे। तुम्ही मला डिसेंबरमध्ये भेटा, 60% रस्त्याचा विषय चकाचक झालेला असेल आणि एवढा खड्डा पडलेला होता तो एकदाच भरून निघणार नाही। आता मला एवढं विचारण्यापेक्षा तुम्ही पत्रकार आहात, एका 2 वर्षात सर एखाद्या आमदारांनी किती काम करावं? संरक्षण असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। ऐका ना, मी आता चर्चा केली, आपण संरक्षित बाजूने मोठं खोली आहे, संरक्षित भिंत नेहमी आपण ज्या बाजूने दरड असते किंवा जिथं धोका अपघाताचा होऊ शकतो त्या साईडला बांधत असतो। बऱ्याचशा ठिकाणी बांधलेली आहे आणि ज्या ठिकाणी आता गरज आहे मी आता सूचना केल्यात ती उर्वरित भिंत सुद्धा बांधून घ्या रस्त्याला। नाही, संरक्षण भिंतीला पण तडे पडले, त्यांनी रस्त्याला नवीन रस्त्याला नवीन रस्ता निकृष्ट दर्जाचा झालाय असं नाही। ऐका ना, एक सांगतो, ऐका 1 मिनिट, ह्या रस्त्याचं 10 वर्ष त्यांनी मेंटेनन्स ठेवायचं आहे। त्यामुळे जरी काय झालं, बरोबर डेप्युटी कुठे 10 वर्ष, ऐका ह्या रस्त्याचा 10 वर्ष मेंटेनन्स त्यांच्याकडे आहे, त्यामुळे जरी असं झालं तर तोडून त्याला मी पूर्ण रस्ता करावा लागेल। हो, तालुक्यात लाईट सुद्धा जास्त प्रमाणात जाते, विजेचा लपंडाव सुरू आहे, उद्या आंदोलन पण यावर होणार आहे। काय याबद्दल कोण आंदोलन करणार आहे? स्थानिक जे व्यापारी संघटना आहेत बोरच्या किंवा पत्रकार संघटना, बोरचं बोलतात का नसरापूरचं बोलतात? नाही, अख्ख्या तालुक्याचा विषय आहे। बोरमध्ये पण बाकी लाईट जाते, महावितरणाच्या विरोधात उद्या बोरमध्ये आंदोलन आहे। सम्राट चौकात आता बघा, त्यांना सूचना काही देण्यात आल्या? मला जे आता माहित मधल्या काळात त्या वरच्या खोऱ्यात की बाबा लाईटचा प्रश्न होता, मी अधिकाऱ्यांना सांगितले हायड्रोशन त्या पूर्ण खोऱ्यात, आणि तर मी बाबा सूचना केल्यात ज्या ठिकाणी लाईटचे प्रॉब्लेम आहेत ते आत्ता तात्पुरते क्लिअर करा, आणि पाऊस उघडल्यानंतर कुठं कंडक्टर खराब झाला असेल किंवा पोल खराब झाले असेल, कुठं अजून काय अडचण आहे ते सोडून घेण्याचं काम आम्ही भविष्यात नक्कीच करतो।